नमस्कार, मी अर्चना डोरले. सुनीता कारणे मंद स्मित करीत संगीताचे आगमन म्हणजेच आजचा अमृत सुवर्णमहोत्सव होय. ह्या तिघींचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. काळाच्या ओघात आठवणी सामावल्या, पण आज मात्र त्यांना पाझर फुटून मुखावाटे निर्झऱ्यासारख्या वाहू लागल्या. इंद्रधनुष्य आणि व्यक्ती ह्या दोघांमध्ये एकच साम्य आहे. दोघांमध्येही विविध रंगांची छटा आहे. फरक एवढाच की इंद्रधनुष्याचे रंग डोळ्यांनी आणि माणसाचे रंग अनुभवाने पाहता येतात किंवा ते दिसू लागतात. आवडणारी नाती सांभाळून जपून ठेवा. हरवली तर गुगलसुद्धा शोधू शकणार नाही. पारखून घेतले तर आपले कोणीच नाही आणि समजून उमजून घेतले तर परकेही कुणीच नसतं. माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात शालीनता, नम्रता, हृदयात गरिबीची जाण असली की आपोआपच सर्व काही गोष्टी चांगल्याच घडतात. पण त्यासाठी समर्पण, त्याग म्हणजेच दुसऱ्यांच्या दारात सुखाचे झाड लावावं लागतं आणि ते लावलं की आनंदाची फुले मात्र आपल्याच दारात सडा घालतात. असंच एक झाड आपल्या मंडळाच्या संस्थापिका अंजलीताई पुस्तके ह्यांनी समर्पण भावनेतून हे लावलं. हे झाड श्री विठ्ठल नामभक्तीचं लावलं आणि त्या भक्तीची पराकाष्ठा आज आपण पाहत आहोत की ते इतकं फुललं की त्याच्या पारंब्या आज आपल्याला कितीतरी खाली लोंबकाळून आपण त्यावर आज झोके घेत आहोत असा आपल्याला आनंददायी भास होत आहे. आणि त्याच आनंदाचा आज उत्सव म्हणजे सुवर्णमहोत्सव आहे. क्षितिजापाशी झुकते ते आकाश असतं. आसवांनी जे जोडलं जातं ते प्रेम असतं. क्षणोक्षणी रंग बदलते ते जीवन असतं. सुखदुःखाची देवाणघेवाण जेथे असते ते मनापासून जुळलेलं एक नातं असतं, जसं आपल्या विठ्ठल मंडळा जे जोडून ठेवलेलं आहे. घराघरात एकतरी भक्ती नामस्मरण व्हावं किंवा करणारी एखादी व्यक्ती असावी. त्या घरातील सर्व कुटुंबीय फक्त त्यांच्याचमुळे आणि त्यांच्याचमुळे तरत असतात. म्हणून हे नामभक्तीचं झाड मात्र अंजलीताईंनी फोफावलं आहे. विठ्ठल मंडळाच्या माध्यमातूनच आमची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. मैत्री होऊन जवळीक निर्माण झाली. एक आधार, एक विश्वास जाणवू लागला. मंडळाने दिलेली ही अनमोल व्यक्तिमत्वाची साथ हवीशी वाटू लागली. कारण मनी काहीही न ठेवणारी, दिलखुलास बोलणारी, प्रेमळतेचा हक्क गाजविणारी, कधी बिनधास्त रागविणारी, पण मनाने प्रेमळ, ज्यांना बघताच सुहास्य वदनी फुलावे, ज्यांच्या शब्दांनी दुःख विसरून जावे. अगदी तसेच जसे की सागराचे पाणी आटणार नाही, तशाच मंडळातील आठवणींच्या साठवणी कधीही मिटणार नाही. ज्यांनी हा महोत्सव घडवून आणला त्यांचेही खूप खूप कौतुक. त्यांचा अनमोल असा वाटा या उत्सवामध्ये आहेच. त्या तिघींचेही खूप खूप आभार आणि अभिनंदन आणि कौतुक. शेवटी ह्या तिघींसाठी मी हेच म्हणेल की मंडळाचा हा अनमोल ठेवा अशा आहेत. माऊली म्हणजे आधाराची काठी, ज्यांच्या पदरी आहे विशाल नेतृत्व गाठी. अशा नेतृत्व गाठी असणाऱ्या सन्माननीय, आदरणीय माऊली असणाऱ्या या तिघींचं पुनश्च एक वार मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि मनापासून शुभेच्छा देते.
धन्यवाद. जीवेत शरदः शतम्, जीवेत शरदः शतम्, जीवेत शरदः शतम्.